सत्तेच्या विरोधात असणारे शरद पवारांसारखे जुने, जाणते आणि मातब्बर नेते, सुप्रिया सुळेंसारख्या मुरब्बी खासदार ज्यावेळी सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भेटतात, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबतच सर्वसामान्य एनसीपीचे पाठीराखे मात्र अस्वस्थ होतात. अर्थात ते सत्तेत जाणार नाहीत किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं विलीनीकरण होणार नाही असं ते स्वतः जरी ठामपणे सांगत असले तरी ज्या वेळी या नेत्यांचे फोटो विरोधी पक्षातल्या बड्या नेत्यांसोबत पाहायला मिळतात, त्यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणाने कन्फ्यूज होतात. आणि याच अस्वस्थतेतून आता जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी सोशल मीडियावर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये नताशा यांनी अप्रत्यक्षपणे अशा गोष्टींवर भाष्य केलंय ज्यामुळे राष्ट्रवादी सहितच सर्वसामान्यांच्या भुवया देखील उंचावल्या. कारण नताशा आव्हाड या जितेंद्र आव्हाडांच्या कन्या आहेत आणि जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांचे सर्वात विश्वासू आणि जवळचे मानले जातात. नताशा यांच्या पोस्टचं वैशिष्ट्य म्हणजे त्या पोस्टमधून ज्या गोष्टीवर भाष्य करतायत तसंच काहीसं भाष्य रोहित पवार यांनी यापूर्वी देखील केलं होतं. त्यामुळे त्यांच्या या ट्विटची सध्या मोठ्या प्रमाणात राज्यात चर्चा चालू आहे. त्यामुळे नक्की काय लिहिलंय नताशा यांनी ट्विटमध्ये आणि त्यांना आपल्या ट्विटमधून नक्की काय सूचित करायचंय याच गोष्टींवर आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण सगळ्यात अगोदर नताशा आव्हाड यांनी काय लिहिलंय हे पाहूया. जेव्हा जेव्हा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचे खासदार आणि नेते सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा काहीतरी मोठी घटना घडते. कदाचित त्यांनी याकडे ईश्वराचा संकेत म्हणून पाहावं आणि आपण जिथे आहोत तिथेच राहण्याचा निर्णय घ्यावा. आपल्या ट्विटमध्ये नताशा आव्हाड या सत्तेत जाण्यासाठी आसुसलेल्या नेत्यांना किंवा नेत्यांकडून केलं जाणारं पक्षांतर असेल, निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचार करून स्वतःच्या विचारसरणीचा गवगवा करत निवडून आल्यावर मात्र सत्तेत जाण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांवर भाष्य करतात. त्या म्हणतात, जेव्हा तुम्ही सत्तेत जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा एखादी मोठी घटना घडते जी तुम्हाला ईश्वरी संकेत देत असते की तुम्ही आत्ता जिथं आहात तिथंच राहा. कदाचित यामागे शरद पवार गट भाजप सोबत जाण्याची चर्चा सुरू असताना दिल्लीत सीजेपीनं केलेल्या आंदोलनाची पार्श्वभूमी हे कारण यासाठी असू शकतं. राज्यातले सगळ्यात मुरब्बी राजकारणी मानले जाणारे शरद पवार यांचा राजकीय पक्ष सुरुवातीला अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत एकत्र येणार अशी चर्चा चालू झालेली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही जागेंवर त्यांनी एकत्र निवडणूक देखील लढवली, तर काही ठिकाणी त्यांनी अजित पवार गटाला पूरक भूमिका घेतली. विधान परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत पुण्यात झालेली निवडणूक त्याचं उदाहरण आहे. काँग्रेसकडून शरद पवारांनी ती जागा आपल्यासाठी घेतली आणि इथून एकेकाळी विरोधात राहिलेल्या संजय काकडेंचे पुत्र विक्रम काकडे हे अजितदादांच्या पक्षाकडून बिनविरोध निवडून आले. कारण त्यावेळी शरद पवार यांच्या गटाच्या उमेदवारानं ऐनवेळी माघार घेतली होती. त्यानंतर इंडिया आघाडी जेव्हा नव्यानं चर्चेत आली तेव्हा शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये मर्ज होणार अशा बातम्या समोर आल्या. नंतर तोही मुद्दा थंड झाला आणि नव्यानं एक चर्चा पुढे आली, ती म्हणजे शरद पवारांचा पक्ष थेट भाजप सोबत सत्तेत जाणार. त्याला कारण ठरलं ते म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं लग्न. भाजपचे नागपूरचे विधान परिषदेचे आमदार अरुण लखानी यांच्या मुलासोबत सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न झालं आणि या लग्नासाठी भाजपच्या नेत्यांनी मध्यस्थी केल्याचं बोललं गेलं. त्यानंतर या मुलीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला सुप्रिया सुळे स्वतः नरेंद्र मोदींकडे गेल्या होत्या. त्यानंतर देखील वारंवार केंद्रामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांच्या भेटीगाठी होत राहिल्या. सीजेपीचं आंदोलन दिल्लीत चालू असताना देखील शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनी एकत्रितपणे नरेंद्र मोदींची भेट घेतलेली. तिथंच राज्यामध्ये जयंत पाटील हे शरद पवारांचे विश्वासू देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले. त्यावेळी तिथं अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. या भेटीनंतर जयंत पाटलांनी मी माझ्या कामासाठी गेलो होतो असं म्हणत सगळ्या चर्चा फेटाळल्या. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेची देखील भेट घेतली. तेव्हा देखील त्यांनी विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या होत्या. मात्र राजकारणातली एक बेसिक गोष्ट आहे, एक बेसिक नियम आहे, जेव्हा कुठलाही राजकारणी एखाद्या दुसऱ्या पक्षातल्या नेत्याला मी मतदारसंघाच्या कामासाठी भेटलो असं सांगतात तेव्हा मतदारसंघातल्या कामाव्यतिरिक्त
इतर गोष्टींची चर्चा नक्कीच झालेली असते. या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून वारंवार या गोष्टीचं खंडन केलं गेलं की आम्ही भाजप सोबत जाणार नाही. पण जी काही परिस्थिती त्यांच्या पक्षात गेल्या काही दिवसात घडते ती पाहता शरद पवार गटावर होणारे आरोप किंवा त्यांच्या अनुषंगाने होणारी चर्चा ही बिनबुडाची नाहीये हे वारंवार सिद्ध झालंय. किंबहुना शरद पवारांच्या राजकारणाचं तेच वैशिष्ट्य आहे असंही म्हणावं लागेल. त्यांचं राजकारण हे कायम धक्कातंत्रांचं आहे. पवारांचे कार्यकर्ते देखील म्हणतात साहेबांचं राजकारण इतक्या सहजासहजी कुणाला समजणार नाही. मात्र या सगळ्यांमध्ये त्यांच्याच पक्षातील कुटुंबातील एक नाव म्हणजे शरद पवारांचे नातू रोहित पवार हे मात्र सातत्यानं शरद पवार भाजप सोबत जाण्याचं खंडन करत होते. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील रोहित पवार हे कदाचित मोजक्या चेहऱ्यांपैकी किंवा एकमेव असे नेते असतील जे सातत्यानं भाजपला शिंगावर घेत आहेत. काही प्रश्नांवर तर ज्या अग्रेसिव्हली रोहित पवार पुढे येऊन भाजपला नडत होते, खास करून अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर रोहित पवारांनी जे काही रान पेटवलेलं प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही पुरावे थेट पत्रकार परिषदेत त्यांनी सादर केले, त्यावरून रोहित पवार हे भाजपला खुलेपणे नडतायत अशी चर्चा रंगलेली. या सगळ्या चर्चांमध्ये जेव्हा शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याची चर्चा चालू झाली तेव्हा देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील शेळके यांनी मात्र रोहित पवार हे आमच्याकडे न येता काँग्रेसकडे जातील असं विधान केलेलं. त्यामुळे रोहित पवार यांचा भाजपला आणि भाजप सोबत जायला थेट विरोध आहे इतकं तर नक्की. या सगळ्या पार्श्वभूमीवर असंच काहीसं म्हणणं नताशा आव्हाड यांनी आपल्या ट्विटमधून मांडलंय. खरं तर नताशा आव्हाड यांचे वडील जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे आहेत. ते काही प्रमाणात भाजपलाही विरोध करतात. आता आम्ही इथं काही प्रमाणात हा शब्द वापरलाय, त्याचं कारण असं की ज्या अदानी अंबानी यांनी भाजप यांना जितेंद्र आव्हाड विरोध करतात त्यापैकीच एक असणाऱ्या अदानी यांचा हात हातात घेऊन सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात जितेंद्र आव्हाड फिरताना दिसले होते. आणि आता त्याच जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीनं सत्तेसोबत जाताना काही मोठी घटना घडत असेल तर त्याला ईश्वरी संकेत माना आणि आहे तिथंच थांबा असं ट्विट केलं, ज्याला काही कालावधीत शरद पवार गटाच्या लोकांनी एनडीए मधील नेत्यांच्या घेतलेल्या गाठीभेटी आणि त्या पार्श्वभूमीवर सीजेपीचं झालेलं आंदोलन या सगळ्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर महत्व प्राप्त होतं. यासोबतच नताशा आव्हाड यांच्या ट्विटच्या अनुषंगानं एक योगायोग आवर्जून नमूद करावा लागेल. तो म्हणजे जेव्हा दिल्लीत भाजपच्या विरोधात सीजेपीचं नीट पेपर फुटीवरून आंदोलन चालू होतं त्यावेळी सत्ताधारी असणाऱ्या भाजपच्या लोकप्रतिनिधींची मुलं जाहीरपने रस्त्यावर उतरून भाजपला समर्थन करणाऱ्या आपल्या कुटुंबाच्या विरोधात भूमिका घेत होती, आपल्या कुटुंबाच्या विरोधात बोलत होती. आसाम मधलं प्रकरण तर अजूनही शांत झालेलं नाहीये. आसामच्या एका आमदाराच्या म्हणजे भाजप आमदाराच्या मुलीनं थेट पंतप्रधानांच्या विरोधात कॅमेऱ्यासमोर भूमिका मांडली. हे प्रकरण इतकं चिघळलं की आसामच्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात उडी घेत बोलावं लागलं होतं. सोबतच भाजपच्या पदाधिकारी असणाऱ्या एका महिलेच्या मुलीनं तर थेट आपण इन्स्टावर केलेली पोस्ट डिलीट करावी म्हणून धर्मेंद्र प्रधान यांच्या पीएनं आपल्याला मेसेज केला असं म्हणत त्या मेसेजचे स्क्रीनशॉट काढून स्टोरीला टाकलेले. थोडक्यात सध्याच्या जनरेशननं ठाम भूमिका घेणं हे नॉर्मलाइज झालेलं आहे. आणि आता तसंच काहीसं राज्यात घडतंय. शरद पवार यांचा पक्ष एनडीए सोबत सत्तेत जाणार असल्याच्या चर्चा झडतायत. शरद पवार सुप्रिया सुळेंच्या सोबत नरेंद्र मोदींना भेटतायत आणि आता शरद पवार यांच्या सर्वात जवळचे मानले गेलेले त्यांच्या पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या मात्र ट्विटरवर ईश्वरी संकेत म्हणजे सीजेपीच्या आंदोलनाला ईश्वरी संकेत मानून आहे तिथंच राहा असा सल्ला इनडायरेक्टली पक्षातल्या लोकांना देत आहेत. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र या संपूर्ण घटनांवर तुम्हाला काय वाटतं? जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा यांच्या ट्विटला शरद पवार किती गांभीर्यानं घेतील? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.